आमच्या व्यंकटेश कॉलनी येथील घरामध्ये श्रीयुत तुकाराम विप्र हे रुक्मिणी स्वयंवर ही कथा सांगणार होते आणि ही कथा श्रीयुत विप्र अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत सांगतात ते आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सौ आहेत. तसेच श्री थावरे काका आणि श्री कुलकर्णी काका आहेत. सुरुवातीला सौ वृषाली कुलकर्णी यांनी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला आरती करून ओवाळून घेण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी ही मूर्ती आमच्या हॉलमधील टेबलावर ठेवली आणि त्यानंतर प्रमुख प्रवचनाला सुरुवात झाली. तर असे हे रुक्मिणी स्वयंवर खूपच प्रसिद्ध आहे. ज्या मुलींची लग्न ठरत नाहीत किंवा उशिरा होतात अशा मुलींनी हे जर रुक्मिणी स्वयंवर वाचले किंवा ही कथा वाचली तर त्यांचं लवकर लग्न ठरतं असं म्हटलं जातं. आणि श्रीयुत तुकाराम विप्र हे ही कथा अतिशय सुंदरपणे सांगतात. तर आपण त्यांच्या शब्दात ही कथा ऐकूया. श्री गणेशाय नमः. मनोनि अंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. थावरे काकांची कृपा. नमनाला ही ओवी घ्यावी. मला ही ओवी पण माहीत नव्हती, पण एक सुंदर ओवी रुक्मिणी स्वयंवराच्या नमनासाठी थावरे काकांनी काढून दिली. अत्यंत पुण्य पर्व हा नवरात्राचा आणि नवरात्राच्या या पुण्य पर्वाच्या निमित्तानं भागवतातील एक रम्य प्रकरण दशमस्कंदामध्ये अध्याय क्रमांक 52, 53 आणि 54 या 3 अध्यायामध्ये हे रुक्मिणी स्वयंवर कथा आलेली आहे. दशमस्कंद हा भागवताचं हृदय मानला गेलेला आहे आणि दशमस्कंदाचा हृदय हे रुक्मिणी स्वयंवराचे 3 अध्याय हे दशमस्कंदाचे हृदय मानले गेलेले आहेत. हृदयाचं हृदय असं या 3 अध्यायाचं भागवतामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. रुक्मिणी स्वयंवर म्हणजे केवळ रुक्मिणी आणि कृष्णाच्या कथाची लग्नाची एक सामान्य कथा नाहीये, तर ते एक जीवाशिवाच्या मिलनाची एक साधना आहे. ते एक अनुष्ठान आहे. रुक्मिणी स्वयंवर ना आम्ही ऐकलेलं आहे, तेच काय पुन्हा ऐकायचं आहे असा विचार मनामध्ये येऊ शकतो, पण असा विचार मनामध्ये येण्यासारखं अन्य पाप नाही. कारण आम्ही आमच्या मुलाच्या लग्नाचे मुंजीचे अल्बम जर 1000 वेळा पाहत असू तर भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये आम्हाला तोचतोपणा वाटता कामा नये. हरिकथा श्रवण, हरिनाम संकीर्तन, हरिविण सौजन्य नेणे काही तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन. हरीची कथा ऐकणंच ही एक फार मोठी साधना आहे. म्हणून या रुक्मिणी स्वयंवर श्रवणाकडं एक साधना म्हणून बघितलं पाहिजे, एक अनुष्ठान म्हणून बघितलं पाहिजे. आम्ही ऐकलेलं आहे, पुन्हा ऐकायची आवश्यकता नाही हा विचार सुद्धा मनाला स्पर्श करता कामा नये. कारण ही भगवंताची कथा आहे. ही कथा ऐकणं म्हणजे हरिकथा श्रवण. आणि नाथांचं म्हणणं असं आहे की करिता माझी कथा श्रवण काळासी रिगमू नाही जाण. अशा प्रकारची कथा जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या ललाट रेषेमध्ये जे आयुष्य लिहिलेलं आहे, एरवी तुम्ही 1 तास घरी बसता तेव्हा त्या आयुष्यामध्ये गणना केली जाते, पण हरिकथेमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तेवढं आयुष्य तुम्हाला वाढवून मिळतं ना. आमचे थावरे काका म्हणतात की हरिभक्तांना जे आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्याचं रहस्य काय आहे, तर हरिकथेमध्ये जाणारं त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी काळाला प्रवेश नसल्यामुळं तेवढं बोनस आपल्याला मिळू शकतो. आम्ही पुन्हा ऐकले आहे, पुन्हा ऐकण्यात काय मजा आहे या विचाराला कुठेच अर्थ नाही. या ठिकाणी कर्मबंधन सुद्धा लागू पडत नाही. एक सुंदर अनुष्ठान म्हणून याच्याकडे बघावं. आणि जसं माणसाने भागवत अनेक वेळा ऐकावं आपल्या आयुष्यामध्ये, हा भागवताचा एक भाग आहे. भागवताचं हृदय, हृदयाचं हृदय आहे. त्यामुळे जितक्या वेळा आयुष्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर ही कथा ऐकायला मिळेल तितकी तुमची अनुष्ठानं पूर्ण झाली. केवळ रंजन म्हणून, मनोरंजन म्हणून या कथेकडे कधीच बघू नये.
तर एक उपासना, एक साधना, एक भगवंत जोडण्याची तीव्र साधना या रुक्मिणी स्वयंवर ज्यांनी बघितली आहे. पंढरपूरला रुक्मिणीच्या मंदिरात हरिभक्त परायण सुदैवाचे वंश असलेले वाना उत्पात दरवर्षी रुक्मिणी स्वयंवर सांगतात. 5000 श्रोते ऐकायला असतात, 5000, आणि प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. ह्याच जागेवर बसून ऐकायचं. जागेसाठी भांडणं हा प्रकार नाही. ज्यांना माहीत नाही नवीन बसले तरच, अदरवाईज 5000 लोक तीच ती कथा गेल्या 30-40 वर्षापासून आहे. त्यांनी सांगते त्याला 30 वर्ष झाली, 30-35 झाले असेल, पण 30-35 वर्ष त्या जागेवर बसून तीच कथा, तेच वाक्य, तेच बोल, तेच सगळं, पण अत्यंत जसं काही आपण पुन्हा नव्यानं ऐकतो आहोत, इतक्या उत्साहानं, इतक्या श्रद्धेनं, इतक्या भक्तीनं ही कथा ऐकतात. या कथेचं महत्वच अनन्यसाधारण आहे. ती अनुभूती घेऊन बघण्यासारखी आहे. ही कथा संपल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल घडतो ती कथा ऐकण्यासारखी आहे. बाकीचं जे ज्ञान आहे, बाकीचं जे सगळं निरूपण आहे, याच्यामध्ये फक्त भक्ती आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं पुन्हा आणखी म्हटलं तर निष्काम, म्हटलं तर सकाम, अशी ही भक्ती आहे. याच्यामध्ये म्हटलं तर संसारी, म्हटलं तर आध्यात्मिक, अशा प्रकारचा एक सुंदर प्रवाह आहे. याच्यामध्ये एक बोलायचं एक सांगायचं असा प्रकार नाहीये. एक बोलायचं एक सांगायचं एक प्रकार असं म्हणण्याचं कारण असं की असं वाटलं बंद तर बंद, सुरू तर सुरू. नाही तर साधारणपणे तत्वज्ञानावर बोलताना घडतं काय, निव्वळ तत्वज्ञानावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा घडतं असं तुम्हाला सांगतो मी. आपल्याकडे परवा विनोद झाला की आपण व्यासपीठावर असं म्हणालो की संसाराच्या धुमश्चक्रीमध्ये म्हणजे संसाराच्या गडगडामध्ये आपला परमार्थ चालू ठेवावा असं आपण म्हणालो 5 मिनिटापूर्वी. आणि 5 मिनिटात बाहेर गवत काढण्याचं मशीन आलं आणि आमचं प्रवचन बंद पडलं. संसाराच्या धुमश्चक्रीमध्ये प्रवचन करा म्हणून सांगत असताना इथल्या धुमश्चक्रीमध्ये आम्हाला प्रवचन चालू ठेवता आलं पाहिजे. तेवढं आमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. म्हणजे भगवान दत्तात्रेयांनी जे 24 गुरु केले आहे त्यामध्ये सरकारला देखील गुरु केला आहे. बाहेर किती हलगी तमाशा जरी लावून ढोल जर लागले, अगदी डॉल्बी जर लागली, फक्त आमचा आवाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे एवढीच त्यातली अट आहे. अन्यथा आम्हाला बंद करायचं कारणच नाही. तसं काही भानगड या रुक्मिणी स्वयंवरामध्ये नाही. रुक्मिणी स्वयंवर एका लग्नाच्या कथेच्या माध्यमातून साधना काय करावी हा एक साधना प्रवास आहे. त्यामुळं साधना भगवंताच्या प्राप्तीचा, लोक कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं. हे रुक्मिणी की तरह बुलाना काय आहे याचं एक सुंदर मार्गदर्शन म्हणजे हे रुक्मिणी स्वयंवर आहे. आज आहे सोडा मला, आम्ही येतो तर काच, उद्यापासून काय आम्हाला सोडणे, आम्ही येणार नाही, असं या अनुष्ठानामध्ये असं चालत नाही. अनुष्ठानामध्ये असं चालत नाही. अनुष्ठान म्हणजे अनुष्ठान, ते अनुष्ठान म्हणूनच केलं पाहिजे, याच्याकडे अनुष्ठान म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. तर मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला अशा प्रकारच्या अनुष्ठानाची निस्संदेह फलश्रुती मिळू शकते. याचं प्रस्तावना आहे या रुक्मिणी स्वयंवरासाठी अगोदर, आणि मग नंतर यामध्ये विषय प्रवेश आहे. प्रस्तावना अशी आहे की आमच्या महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून ख्यातनाम आहे. मुळातच भारताकडे सगळ्या जगाचा बघण्याचा दृष्टिकोन केवळ या एकाच भूमिकेतून आहे. पण आज भारत ज्या आणि महाराष्ट्र सुद्धा ज्या एक विचारसरणीतून जात आहे ती थोडीशी शर्मेनं खाली मान घालायची वेळ आपल्यावरती आलेली आहे. अन्यथा आपली परंपरा अत्यंत उज्ज्वल अशी आहे आणि निदान काही लोकांनी आपण प्रयत्नपूर्वक ती सांभाळली पाहिजे, जोपासली पाहिजे. वास्तविक मी आता जो विचार प्रगट केला आहे या विचाराचे 80 ते 90% लोक आहेत. चांगल्या विचाराचे लोक 80 ते 90% आहेत. वाईट विचाराचे लोक जास्तीत जास्त 10% असतील, पण प्रभाव मात्र नेहमी वाईटच असतो. याचं कारण असं आहे की पांढरा शुभ्र कपडा घातला आणि त्याला एक थोडासा कुठेतरी काळा डाग असेल, आणि मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय दिसतं, तर तुम्ही 90% पांढरा कपडा दिसतो सांगणार नाही, तुम्ही नक्की सांगणार की त्याच्यावर एक काळा डाग आहे. तशी महाराष्ट्राची संतभूमी आहे आणि या संतभूमीला 90% लोक या विषयाच विचारसरणीचे आहेत. 5-10% लोक प्रतिकूल विचारसरणीचे असतीलही, पण नेहमी जसं आपण आता म्हणलो की आपल्याला दिसतो तो काळा डाग, तसं यांची ही प्रतिकूल विचारसरणी थोडीशी उठून दिसते, इतकंच काय ते. अन्यथा निराश होण्याचं काहीच कारण नाही. 80 ते 90% लोक सात्विक आणि चांगल्या विचाराचे आहेत. या महाराष्ट्राच्या संतभूमीनं
भारतवर्षाला नव्हे जगाला दोन महान सत्पुरुष दिले, ज्यांची काशी सारख्या क्षेत्राच्या ठिकाणी हत्तीच्या अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली. अगदी तत्कालीन काशीचे शंकराचार्य खाली पायी चालतायत, चरण चाली, आणि हे महापुरुष यांना इच्छा नसताना बळजबरीनं हत्तीच्या अंबारीत बसवण्यात आलेलं आहे. हे दोन महापुरुष म्हणजे प्रतिष्ठानचे संत एकनाथ महाराज आणि पंढरपूरचे बाबा महाराज पाध्ये, ज्यांनी धर्मसिंधू हा ग्रंथ लिहिला. प्रतिष्ठानवासी संत एकनाथ महाराज यांना जो हा गौरव मिळाला तो त्यांनी भागवताचं जो अनुवाद, संस्कृत मध्ये अडकलेल्या भागवताचा जो अनुवाद मराठीमध्ये केला आणि त्यांच्या एका शिष्यानं रोज ह्या मराठी भागवताची जेवढं झाले तेवढी नक्कल करून घ्यावी आणि तो भागवताचा भाग रोजच्या वाचण्यात ठेवावा, असा त्याचा उपक्रम ठेवला. कोणताही उपक्रम नित्यानं आणि सातत्यानं सदा आणि सर्वदा हे दोन शब्द समानार्थी वाटतात चक्रदर्शनी, सदा आणि सर्वदा. पण सदा या शब्दामध्ये संतांना दास्यत्व अपेक्षित आहे आणि अखंड नित्य नेमनावी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, या त्यामध्ये नित्यता असली पाहिजे. ही नित्यता टिकावी म्हणून त्यानं आपल्या बरोबर घेतलं. तो काशीला गेला होता आणि काशीला मणकर्णिकेच्या घाटावरती मोठ्यांदा हे भागवताचा तो पाठ करत होता आणि काशीच्या ब्राह्मणांनी हे ऐकलं आणि आचार्याने जर सांगितलं की भागवताचं मराठीकरण झालेलं आहे. नाथांना काशीमध्ये बोलावण्यात आलं, त्यावेळेस ते पीठ होतं, शासन करण्याचा त्यांना अधिकार होता, जाब विचारण्याचा अधिकार होता. आणि नाथा गेले, ते म्हणजे आम्हाला तुमचं तोंड बघायचं नाही. नाथांना एका बाजूला बसवलं, मध्ये पातळाचा पडदा ठेवला आणि चर्चा सुरू झाली. नाथांनी सांगितलं त्यांना की संस्कृत भाषा ही देवाची आहे आणि मराठी काय चोराची भाषा आहे काय. पण आणखी एक मध्ये सांगितलेलं आहे की नाथांच्या जागेवर शंकराचार्यांना कृष्ण स्वरूपात दर्शन झालं आणि त्यांनी पडदा काढायला लावला. आपल्या शुक्तालपेक्षा डोंबिवलीला जास्त गर्दी होती आणि माझं भागवत असताना भागवत संपल्यानंतर एक बाई आली आणि मला म्हणाली की मला तुमचं कृष्ण स्वरूपात दर्शन झालं आणि डसडसा रडायला लागली. मी म्हणलं हा तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणलं तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. माझ्या बायकोला राक्षस स्वरूपात दर्शन होतं, मला कृष्ण स्वरूपात दर्शन झालं, हा केवळ तुमच्या श्रद्धेचा भाग आहे. म्हणलं माझ्यामध्ये त्याचं कारण काय असतं, प्रत्येकाची एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेचं फळ त्याला मिळतं. मी आचरेरला होतो मॅनेजर बरं का, आणि एक तिथले राजपूत नावाचे ग्रस्त एक रोज यायला मला म्हणायला की साहेब तुम्ही आमच्याकडे चहाला या. आता बँक मॅनेजरला जेव्हा कोणी चहाला बोलावतो तेव्हा बँक मॅनेजरच्या मनात पहिल्यांदा शंका येते की याला बहुतेक कर्ज पाहिजे. तेव्हा तुम्ही मॅनेजर म्हणून काम केले, बरोबर आहे की एवढ्या हल्ला तर माझं असं बोलणं सुद्धा फार मोठा हॉल असेल तर असे चालूच नव्हतं मी, तरी लोकांचा तक्रार म्हणजे माझा आवाज केवढा मोठा आहे बघा. मग ते 3-4 दिवस म्हटल्यानंतर त्याला लक्षात आलं की साहेबांना बहुतेक कर्जाला, म्हणून त्याने चौथ्या दिवशी क्लिअर केलं की साहेब मी तुम्हाला घरी चहाला बोललेलं आहे, तुमच्याकडे मी कर्ज मागणार नाही, तुम्ही माझा खाता काढून बघा, माझं डिपॉझिट बघा, मी तुम्हाला कर्ज मागणार नाही, हे लिहून देतो मग माझ्या घरी या. आता एवढं सांगितल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी असा दंड थोटत झाला. संध्याकाळची वेळेस म्हणला, संध्याकाळी गेलो, त्यांनी चहा आणला आणि असा दंड थोटत झालं. म्हणलं माझं काम. अरे म्हणलं मला बोलावलंय कशाला, माझं काय काम झालं. त्याचं काम असं होतं की ती म्हैस व्याली होती आणि म्हशीचं वाघरू व्याल्यानंतर लगेच मेलं होतं आणि ती म्हैस काही जवळ येऊ देत नव्हती कोणाला.
त्याला कोणीतरी सांगितलं की सत्पुरुषाला बोला ती म्हैस धार काढू देते म्हणून. अरे म्हणलं हा तुझा चांगलपणा आहे, हा माझा चांगलपणा नाही. तुझी श्रद्धा, तुला श्रद्धेचं फळ मिळते म्हणलं, माझ्यात काही चांगलं नाही. शंकराचार्यांचं दर्शन, असं बैल झालं दर्शन नाही, शंकराचार्यांना कृष्ण रूपामध्ये दर्शन झालं. आणि मग शंकराचार्यांनी तो पडदा दूर केला आणि नाथांची मिरवणूक या काशी क्षेत्रामध्ये हत्तीच्या अंबारीतून काढली. त्यांनी त्याच्यामध्ये असे की त्यांनी जे भागवत लिहिलं होतं ते गंगेमध्ये बुडवण्यात आलं. गंगा मातेनं ते असं उचलून धरलं. अशा 2 कारणामुळं संत एकनाथांची मिरवणूक काशी क्षेत्राला हत्तीच्या अंबारीतून काढण्यात आली. आणखी दुसरे जे बाबा महाराज पाद्य आहेत यांचं वैशिष्ट्य असं की पंढरपूरला ते असताना त्यांनी असा आपल्या आयुष्यामध्ये एक नियम केला होता की रोज पांडुरंगाचा काकडा कोणत्याही परिस्थितीत चुकवायचा नाही. काकड्याची वेळ झाली की काकडा आला हजर. पण काय असतं बऱ्याच वेळेला आपल्याच सत्कर्माचा आपल्याला कुठंतरी कधीतरी सूक्ष्म अशा प्रकारचा अहंकार होतो आपल्या सत्कर्माचा. मी इतके दिवसापासून एकदाही काकडा चुकवला नाही, मी इतके दिवसात एकदाही पूजा चुकवली नाही, मी इतके दिवसात अमुक केलंच करत आलोय, प्रतिकूल परिस्थिती आम्ही करत आलोय. आपल्याच मनामध्ये आपल्याबद्दल कधीतरी सूक्ष्म अहंकार निर्माण होतो. तसंच झालंय की काय कोणा ठाऊक, का भगवंताला काही आणखी वेगळी लीला करायची होती माहित नाही, पण एक दिवस का, आणि त्यांनी असा पण केला होता की ज्या दिवशी माझा काकडा चुकेल तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, मी दिवशी देह ठेवणार नाही. आणि एक दिवस त्यांना उठायला थोडा उशीर झालाच. उशीर झाला तर लगबगीनं त्यांनी पटकन स्नान केलं, पटकन रवळ गाठलं, काकडा खोळांबला होता. सगळे बाबा सगळा पाहत होते आणि काकडा झाला. पण त्या दिवशी त्यांनी जे काकडा करताना दृश्य पाहिलं ते दृश्य वेगळं होतं. दृश्य असं होतं की रोज कमरेवरती हात ठेवणारा पांडुरंगाने डावा हात कमरे ठेवला होता आणि उजवा हात असा होता. आणि बाबा महाराज म्हणाले, देवा असा प्रकार हा तुमचा विजयी पांडुरंग तुमच्या संचारला आहे काय म्हणाले. नाथांचा पांडुरंग विजयी पांडुरंग असा आहे, नाथांचा असा आहे, पण यांचा असा होता. आज काय प्रकार आहे ते म्हणजे सांगतो बाबा. झाला ना काकडा आता, ठीक आहे आता सांगतो तुला. त्यांनी हात लावला, सर सूर्य बघ म्हणले कुठं आलाय. मी तुझ्या काकड्यासाठी सूर्याला थांबवले म्हणाले. धर्मसिंधुकार बाबा महाराज पाध्ये यांच्या जीवनातली कथा आहे. या धर्मसिंधू त्यांच्या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल पैठणच्या काशी क्षेत्रामध्ये त्यांची देखील अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली. नाथांनी भागवतामध्ये आलेल्या रुक्मिणी स्वयंवर अध्याय क्रमांक 52, 53 आणि 54 याचा आधार घेऊन सुमारे 1800 ओव्यांचं रुक्मिणी स्वयंवर नावाचं स्वतंत्र रुक्मिणी स्वयंवर हे प्रकरण लिहिलं. आणि स्वतंत्र रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमाग एक प्रसंग आणि भूमिका अशी आहे की आपली भक्ती जेव्हा निष्काम असते, आपली भक्ती जेव्हा अमला असते, तेव्हा आपल्या भक्तीनं देव ऋणी होतो. आपण सकाम भक्ती केली तर भगवंताला फार ते म्हणते की काय मागितले नाही घेऊन टाक पटकन, चल हो मोकळा, तू मोकळा मी मोकळा. जे मागितलं ते भगवंत देतोच देतो. पण जेव्हा आम्ही काही मागतच नाही, जेव्हा आम्ही काही मागत नाही तेव्हा भगवंताची फार मोठी पंचायत होते. आणि मग काय द्यावं हे त्याला कळत नाही. त्या आमच्या भक्तीच्या ओझ्यानं तो अत्यंत ऋणी होतो. श्री एकनाथा घरी आवडीने, पाणी भरी श्रीहरी कावडीने, धोतरे धुतो गंध उगाळुनिया, पाणी भरी श्रीहरी गाळुनिया. प्रतिष्ठान गोदा तटीचा निवासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. तया वर्णिता प्रेम उल्हास चित्ता, नमस्कार श्री सद्गुरु एकनाथा. 12, 12 आणि 12 36 वर्ष भगवंतांनी नाथांच्याकडे सेवा केली. कधी केशव म्हणून केली त्यांच्या पाठीमागे कीर्तनाचा हरी ओढण्यासाठी, आणि शेवटची 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने प्रवेश केला श्रीकृष्णानं. आणि नाथांच्या घरी
पाणी व्हायला श्रीनाथा एकनाथा घरी आवडीने पाणी भरी श्री हरी कावडीने. आणखीन काय काय कामाने धोतरय धोतो गंध उगाळून या काय जे पडेल ते काम अशी सेवा चालली. आणि मधल्या काळामध्ये एक गमतीचा भाग असा झाला की द्वारकेला एका ब्राह्मणानं श्रीकृष्णाच्या सगुण दर्शनासाठी तीव्र अनुष्ठान केलं. मी आतापर्यंत द्वारकेला एका ब्राह्मणानं श्रीकृष्णाच्या सगुण प्राप्तीसाठी तीव्र अनुष्ठान केलं असं सांगत होतो आतापर्यंत. पण मला आता डोंबिवलीच्या भागवतामध्ये कोणत्या ब्राह्मणाने हे तीव्र अनुष्ठान केलं? उपासनी, मदनलाल उपासनी यांना माहिती आहे. मला पण तुम्ही इतके कधी मला सांगितलं नाही. पण ती गोष्ट नाही, उपासनी आपलं भागवत केलं. माझ्या आधी त्यांचं भागवत झालं. त्यांचे वंशज उपासनी म्हणून जे आहेत, मी आता या वर्षी भागवत केलं तिथं. आणि गेल्या वर्षी या उपासनी महाराजांचं भागवत तिथं झालं. वेणुगोपाळ त्यांनी असं सांगितलं की आमचे जे वंशज मदन गोपाळ मदन महाराज होते त्यांनी तीव्र अनुष्ठान केलं. आणि तीव्र अनुष्ठान केल्यानंतर 40 दिवस हे अनुष्ठान झालं. अन्न नाही, पाणी नाही, नित्यता. अनुष्ठानामध्ये नित्यता. एखादी गोष्ट अनुष्ठान म्हणून जेव्हा आपण करतो त्याचं फळ फार वेगळं असतं. सहज करणं, कर्मणूक म्हणून करणं, सहज जाणं, सहज ऐकणं यापेक्षा अनुष्ठान म्हणून, भक्ती म्हणून आणि मागू नका काही, पण एक आमच्या हातात एक अनुष्ठान घडावं अशा भूमिकेतनं एखादी गोष्ट करणं ह्याला फार अनन्यसाधारण महत्व आहे परमार्थामध्ये. छोटस असू द्या पण त्याचं नित्यता पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भाव हा अनुष्ठानाचा पाहिजे, भाव हा समर्पणाचा पाहिजे. रुक्मिणी मातेनं शेवटी आईचं अंतःकरण असतं ना. आईच्या अंतःकरणामध्ये आणि बापाच्या अंतःकरणामध्ये निश्चित थोडासा फरक आहेच. म्हणून रुक्मिणी स्वयंवर ही मुळात साधनाच आईच्या माध्यमातून भगवंताकडे वशिला लावण्याचे साधन आहे. भगवतीच्या म्हणून याला नवरात्रात जे महत्व आहे, भगवतीच्या माध्यमातून भगवंताकडं वशिला लावण्याची एक साधन आहे. कारण एक मुलगा वडिलांना म्हणाला, बाबा जरा सहल आहे, पैसे देता का? कसले सहल? अभ्यास कर, परीक्षा वाली, शाळेला उद्योग नाही, तुला उद्योग नाही, काय नाही, सर्वेला काय जायचं नाही. मग आई सोबत हट्ट धरला. आई म्हणली यांना, हो लेकरू म्हणजे जाऊ, तू म्हणतेस नाही, बरं जाऊ चल. बायकांचा अधिकार म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे काय? परवा व्हॉट्सअपवरती मला एक मेसेज आला, पक्ष पंधरवड्यानिमित्त हे गेले आणि त्यांचं पिंडदान करण्याकरता मुलगा आणि बायको नाशिकला गेले म्हणे. आणि बाहेर पिंड ठेवला, कावळा आलाच नाही लवकर, आला त्याला उशिरा आला आणि आला त्याला दुसऱ्याच्याच पिंडावर अन्न खायला लागला. आणि मेसेज टाकलाय, त्यांना बाहेरचं खायची सवय काही जात नाही म्हणजे. काय वाटते ते मेसेज टाकते काय? बाहेरचं शेण खायची सवय काही जात नाही असं तिने लगेच त्याच्यावर पोस्ट केलं. काय सांगायचं तर असं ह्यातला विनोदाचा भाग सोडला तरी आईच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती हा यातला भाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि मग त्यांनी 40 दिवस तीव्र अनुष्ठान केल्यानंतर अगदी मोजकं खायचं, जस्ट द्रोहाने केलं, शरीर सांभाळण्यापुरतं खायचं, फळं वगैरे थोडेसे दिवसभरात. आणि 40व्या दिवशी रुक्मिणी मातेनं दृष्टांत दिला की तुला सगुण दर्शन पाहिजे असेल तर इथं थांबून काही उपयोग नाही, तू थेट आता पैठणघाट, तिथं संत एकनाथ महाराज म्हणून आहेत, त्यांच्याकडं पाणी भरणारा जो श्रीखंड्या ब्राह्मण आहे ते आमचे हे आहेत. त्या काळामध्ये नवऱ्याला आवाजावर घालायची सुद्धा पद्धत होती. मग हा जो निघाला हे उपासनी मदन महाराज उपासनी, ते थेट त्यांनी पैठणघाट आरतीचा मुक्काम एक ठिकाणी पडला. सकाळी म्हणजे आता जाऊ आपण नाथांच्या वाड्यामध्ये, आणि त्या गोदावरीच्या पहिल्या तीरावरती त्यांनी संध्या आटपून जाऊ म्हणजे स्नान संध्या करत होते सकाळी लवकर. आणि तेवढ्यात श्रीखंड्या हा पहिले कावड नाथांच्या घरची घेऊन गेला होता. श्रीखंड्यानं पाहिलं त्याला आणि लक्षात आलं श्रीखंड्याच्या की आता आपला बिंग फुटणार आहे. मग श्रीखंड्यानं ती शेवटची कावड घेतली
आणि नाथांच्या राजनात टाकली आणि नाथांच्या देवघरामध्ये असलेल्या विजयी पांडुरंगामध्ये हा श्रीखंड्या अंतर्धान पावला. ते मदनलाल उपासनी महाराज नाथांच्या वाड्यामध्ये आले. नाथांनी आगतम स्वागतम गुळपाणी झालं आणि लगेच तो अधीरच होता की नाथ महाराज कधी विचारतायत. नाथाने विचारलंच, आपण खूप दुरून आलात, आपण एवढा प्रवासाचा कष्ट का घेतला, मी आपला काय मदत करू शकतो. हा म्हणाला, मला मी देव दर्शनासाठी आलोय, मला देव दाखवा. नाथ महाराज म्हणाले, देव चराचरामध्ये व्याप्त आहे, अणुरेणूमध्ये व्याप्त आहे, देव नाशी जागाच नाही. हा म्हणाला, तो सगळा वेदांत मी कोळून प्यालेलो आहे. तो वेदांत मी तुमच्याकडे ऐकण्यासाठी आलेलो नाही, हा सगळा वेदांताचा माझा अभ्यास आहे, चांगला छान अभ्यास आहे म्हणलं, मी सगळं अभ्यास केलेला आहे वेदांताचा. मग तुमच्याकडे पाणी भरणाऱ्या श्रीखंड्या कोण आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे मला. काय संबंध? मग त्यांनी सांगितलं, आपण केलं अनुष्ठान, रूपण काय झालं दृष्टांत, आणि पाणी भरणारा श्रीखंड्या आणि साक्षात श्रीकृष्ण परमात्मा आहे हे सांगितल्यानंतर नाथांच्या हृदयाचे ठोके चुकले. नाथांच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं आणि गेल्या 12 वर्षातला सगळा चित्रपट नाथांच्या डोळ्यातून सर्र जायला लागला. नाथांच्या चपलेचा अंगठा एकदा तुटला होता आणि श्रीखंड्या अरे एवढा अंगठा बसून आणि श्रीखंड्याने पटकन चपला पायातनाकडे काढून घेतल्या, डोक्यावर ठेवल्या, नाचत नाचत गेला, अंगठा बसून आणला, डोक्यावर चपला ठेवल्या, नाचत नाचत आला, नाथांच्या पायामध्ये घातल्या. नाथांच्या मुलाची शिसू काढणं, पडेल ते काम करणं. गिरिजाबाईचं त्याला कधी मेल्याशिवाय बोलल्या नाहीत, इतकं प्रेम होतं. नाथ महाराजांनी इकडे तिकडे बघितलं, कुठे श्रीखंड दिसतोय का? हो, श्रीखंडाला पाहिला का? गिरिजाबाईंना विचारलं. गिरिजाबाई म्हणल्या, तो आतमध्ये देवळात जाताना पाहिला, पण मेला बाहेर आला काय मी पाहिला नाही म्हणाले. अहो, हा ब्राह्मण काय म्हणतोय बघा, आणि मग मेला म्हणा. म्हणलं काय झालं? अहो, तो श्रीखंड्या साधा नाही, श्रीकृष्ण आहे. तो ब्राह्मण इतका अधीर झाला होता की तो म्हणाला, मला आता जास्त वेळ नाही, मला फार अधीर आहे, श्रीखंड दर्शनाला तुम्ही तुमच्या पुण्याने घडून आणा, मला बाकीचं काय माहित नाही. त्या दृश्य तुम्ही बघा, दृश्य दोन्ही हे पूर ते होतं बघा, सगुण निर्गुण दोन्ही एक हे तुम्ही बघा, पण मला मात्र तुमचा अधिकार मला लक्षात आलेला आहे काय ते, आणि तुम्हीच मला ते घडवू शकता. आणि नाथ महाराज पुन्हा त्याच्या समवेत आतमध्ये देवघरामध्ये गेले आणि त्यांनी त्या विजय पांडुरंगाच्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि जसं दामाजी पण त्याच्या निज रूप दाखवावो, हरिदर्शनासी यावं, या पद्धतीनं जेव्हा अनेक रूपांमध्ये भगवंतांनी दर्शन दिलं, पण हा म्हणाला नाही, म्हणाला त्या श्रीखंड्या रूपातच पाहिजे. तर रुक्मिणी मातेनं कसा श्रीखंड आहे त्याचं व्हिडिओ दाखवली, ती क्लिप. आणि नाथ म्हणाले, आता जर तुम्ही श्रीखंड रूपामध्ये दर्शन दिलं नाही तर मी इथं डोकं आपटून जीव देणार. तुम्ही पण असं जीव कधीतरी भगवंताला दम देऊन बघा, भगवंताला काही घाम पडतोय का बघा. मी पण प्रयोग केला त्याला काही घाम पडतो नाही, कारण आमच्या दमामध्ये काही दमच नसतोय. तो नाथाने दिलेला दम आहे. नाथाने जीव भासडून जीव दिल म्हणल्याबरोबर श्रीखंड प्रगट झाला. सांगितले, जे डोळ्यांजन भेटे ते दृष्टीचं फाटाफुटे, मग वाटप आहे ते कारण दृष्टी एकदा बदलली की बरेचसे प्रश्न सुटून जातात. एका सावकाराच्या घोड्याला हिरवागार चारा खाण्याची सवय होती आणि ते वाड्याला चाराच खात नव्हतं. आणि ते प्रवासामध्ये एका ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला आणि तिथं हिरवागार काही मिळेना चारा. मग हिरवागार चारा मिळेना होत तिथं. मग तिथं ते म्हणाले, आता हिरवागार तुम्ही, मी पैसे किती द्यायला तयार म्हणते, पण हिरवागार चारा पाहिजे म्हणते. मग तिथलं पोरगं म्हणाल, मला 5 रुपये द्या, म्हणा हिरवागार चारा असतो. ते 5 रुपये गेलं, ते बेगडी कागद असतो ना तो आपला, तो बेगडी कागद घोडाला तर सगळं हिरवागार झाला, त्यानं बघा खायला सुरुवात केली. आता फक्त दृष्टीत फरक पडला. काय पडला फरक? दृष्टीत फरक पडला. जय डोळा तसं दृष्टीमध्ये एकदा आपला फरक पडला, आपली दृष्टी बऱ्याच वेळा करू असते, हे ना आम्हाला माहिती आहे, आम्ही खूप वर्षापासून यांचं रुक्मिणीचं ऐकतो. अशी एकदा दृष्टी झाली की मग त्या दृष्टीमध्ये आपल्याला चांगलं काही दिसत नाही. आणि एकदा दृष्टी आपण रुक्मिणी कथा ऐकतोय, भगवंताची कथा ऐकणार आहोत, आम्ही भगवंत पाहणार आहोत, रुक्मिणीची कथा ऐकणार आहोत, ही एकदा दृष्टी प्राप्त झाली की मग काय सांगितलं त्यातनं आसार टाकून देऊन सार ग्रहण करण्याची आम्हाला सवय लागते. आणि ती सवय अत्यंत महत्त्वाची असते. या ठिकाणी गजाननाला केवळ वंदन करण्यामध्ये एवढा सगळा भाव आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, अदा अद्या अनाद्य नंता सनातना, ज्ञानेश्वरांची भाषा.
ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा किंवा भागवताचं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हे सगळ्या पंथाचं एकच आहे की तुम्ही आद्य आहात, तुम्ही अनंत आहात. वेद सुद्धा तुमची चर्चा करतो. वेद शास्त्र पुराण हे तुमचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतात. ते एवढं सगळं करून सुद्धा भगवंत लाखो वर्षापासून चर्चा झाली भगवंताबद्दल, लक्षावधी वर्षापासून चर्चा झाली. अध्यात्माचे रोज 1000 ग्रंथ नवे मार्केटमध्ये येत आहेत. नवीन रोज 1000 ग्रंथ प्रकाशित होत आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर तर फॉरेनमध्ये किती असतात कल्पनाच नाही. महाराष्ट्रामध्ये रोज TNV प्रसारक फुटकळ म्हणजे 17-18 ग्रंथ लिहितो म्हणजे काय मला सांगा तुम्ही. हा म्हणजे आणि इतकं असून सुद्धा नक्की अजून कोणालाच कळलं नाही भगवंत कसा आहे. याचं कारण ज्ञानेश्वरांनी सांगितलं. ज्ञानेश्वरांचं कारण सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आईच्या गर्भात असलेल्या मुलाला आपली आई कशी आहे हे कदापि सांगता येणार नाही. ती गोरी आहे का काळी आहे, ती श्रीमंत आहे का गरीब आहे, ती बुटकी आहे का पंच आहे, ती शिकलेली आहे का अडाणी आहे. जसं आईच्या गर्भातल्या मुलाला आपल्या आईबद्दल यथार्थ सांगता येणं शक्य नाही, तसं आम्ही सगळे भगवंताच्या गर्भामध्ये असल्यामुळं आम्हाला भगवंताबद्दल यथार्थ सांगता येणारच नाही. फक्त आम्ही त्याला फक्त म्हणायचं की तू अनादि आहेस, आद्य आहेस, अनंत आहेस, सनातन आहेस. अनाद्यनंता सनातना निर्विकारा निरंजना श्रीवरदा नारायणा रुक्मिणीशा पांडुरंगा सर्वाधार सर्वशक्ती तूच विठ्ठला कृपामूर्ती. सगळ्या विश्वाला आधार असलेला तू आहेस. एखादी व्यक्ती देव न मानणारी असली तरी त्याला विचारावं की तुला वडील आहेत ना बाबा. तो म्हणला असं कसं काय, वडील नाही असं कुठं झालंय. मग वडिलांचे वडील असणारच, त्यांचे वडील असणारच, त्यांना वडील असणारच, त्यांना वडील असं किती मागत असेल. कुठल्या तरी एका पॉइंटला तुला थांबावं लागेल ना. आणि ज्या पॉइंटला तू थांबशील जो सगळ्यांचा वडील असेल त्याला आम्ही भगवंत म्हणतो. तुला काय म्हणायचं ते म्हण, त्याला आम्ही भगवंत म्हणतो. चित्रकाराने तुझा निसर्ग आता पुराणी पण मोठी माणसांच्या कुठे मी आता ऐकलं नाही, पण चित्रकाराने चित्र काढून ठेवलं आपल्या टेबलवरती. मुलाने बाप नास्तिक होता आणि मुलाने चित्र काढून ठेवलं. बाप म्हणा प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक घडते म्हणायचं. मुलाने चित्र काढून ठेवलं. बाप ऑफिस मधून आला, टेबलवरती चित्र बघितलं आणि म्हणजे कुणी काढले. मुलगा म्हणून आपोआप आले म्हणत, आपोआप आले म्हणत. अरे असं कसं आपोआप येते. आम्हाला एवढा मोठा निसर्ग, एवढं सुंदर सगळं छान चंद्र आपोआप येऊ शकतं. ते असलं कुठलं तर आपोआप यायला काय प्रॉब्लेम म्हणतात. मग सर्व शक्ती असला, सगळ्याचं मूळ असलेला, सगळं निसर्ग निर्माण करणारा, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाशी चालविता. असं आणि ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं आहे. तुझी सत्ता कारण ती सगळ्या नामरूपासी, चंद्र आणि चांदणे, सूर्य आणि त्याची किरणे, तैसे जगता कारणे निशक्तीने धरले तू. अनादि निखळ एकतेसी, जणू काही उपग्रासी, पुरुष प्रकृती रूपासी म्हणून या घेतले. असा तू आद्य अनंत असलेला, सुरुवातीला जगाच्या निर्मिती जागत होतो, एकटाच होतास निर्गुण निराकार स्वरूपामध्ये. तुला एकट्याला कर्मेना म्हणून तू प्रकृतीचा आधार घेतलास, मायेचा आधार घेतला. मी सांगता नेहमी कसा म्हणतो की या सगळे इथे सगळे पुरुष बसले त्या मागच्या बाजूला आणि इकडे सगळे आणि स्त्रिया बसलेल्या आहेत असं मी म्हणतो नाही. हे पुरुष बसलेले आहेत आणि या स्त्रिया बसलेल्या आहेत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याच्या पाठीमागे भूमिका अशी असते की या सगळ्या स्त्रियांच्या मध्ये जो आत्मा आहे, या आत्म्याला तो आत्मा म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये तो असल्यामुळे ते पुरुष आहेत. आणि यांच्यापैकी जर एखाद्याला विचारलं तुम्ही काल का आला नाही तर ते म्हणजे काल यायचं होतं पण जरा प्रकृती बिघडली म्हणून येणं झालं नाही. मग ती आहे त्यांच्यामध्ये म्हणून हे स्त्री झाले. वास्तविक दोघांच्या मध्येही तो आहे आणि ती आहे, त्यांच्यामध्ये पण तो आहे ती आहे. तो आत्मारूपाण आहे आणि ती प्रकृती रूपाण आहे. सगळ्यांच्या मध्ये आहे, पुरुषामध्ये आणि स्त्रियांमध्ये. फक्त विनोदा करता असं म्हणायचं, उलट म्हणायचं मुद्दाम. पण प्रकृतीचा आधार घेऊन, मायेचा आधार घेऊन हा अनादि अनंत असलेला हा या नामरूपाला आला आणि त्यानं हा जगदाकार घेतला. आणि या जगताच्या रूपानं, सृष्टीच्या रूपानं विविधतेचं हे दृश्य विश्व सगळे तव सुप्रकाश, माया परी विविध निर्मित ते तभास, ते सत्य वाटून मना प्रतिमोहविते, दत्तात्रया गुरुबला जणी पावते. नाना विकार उठतात सदैव चित्ती, ते स्थैर्य धैर्य सुख तोष हिरोन नेती, शांत प्रसन्न करणे प्रभुजी मनाते. दत्तात्रया गुरुवरा
झणी पाव माते. मायेचा आधार घेऊन भगवंताने हे दृश्य सगळं रूप, हे दृश्य विश्व सगळे तव सुप्रकाश, हा भगवंताचा सुप्रकाश आहे. आणि म्हणून तू आणखीन का, भागवताचं वैशिष्ट्य आहे. गीता असं म्हणते, गीताने भगवंताच्या अवताराचे कारण जे सांगितले आहे त्याच्यामध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे कारण सांगितलंय. पण भागवत ते सांगत नाही. भागवत मात्र म्हणतं भक्तांच्या उद्धाराकरता अनंत अवतार घेत, भक्तांच्या भक्तजनांच्या उद्धारा नाना रूपी शारंग धरा, प्रगट तोसी करुणा करा आधार देसी साधकास, तुझे वात्सल्य अपरंपार जणू अमृताचे सागर, तुझ्या चरण कमलावर ठेवितो शिरभावाने, देवा आपुल्या वरद करा कृपेने मम मस्तकी धरा, तुझीच लीला दातारा शक्ती द्यावी वर्णन्याला. आणि हे तुमची जी वर्णन आहे तुझंच कथा आहे, भगवंताचीच कथा आहे, श्रीकृष्ण रुक्मिणीची कथा आहे. आणि ती वर्णन करण्याकरता प्रभू आम्हाला शक्ती द्या. उद्यापासून आम्ही तुमच्या या कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. आमच्या सर्व श्रोत्यांना, भक्त्याला आणि तुमची विशेष विशेष कृपा लाभावी. या अनुष्ठानाला बळ द्यावं. या अनुष्ठानाकडे एक अनुष्ठान म्हणून, एक साधना म्हणून, एक उपासना म्हणून बघण्याचं आणि दृष्टिकोन तुम्ही आम्हाला द्यावा. आम्ही काटकोन त्रिकोण शिकतो, सगळे कोण शिकतो, पण दृष्टिकोन शिकत नाही. हा दृष्टिकोन तुम्ही आम्हाला द्यावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आज आपण नमन पूर्ण केलं आहे. मूळ कथेमध्ये आपण उद्या प्रवेश करूया. इथे थांबूया. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री